खो खो, कबड्डीचे डाव, हातावर बसलेल्या छड्या, बोर्डाची परीक्षा, निकालाच्या दिवसाची भीती, मन पिळवटून टाकणारा तो शेवटचा दिवस आणि आता उरल्या त्या फक्त गोड आठवणी. चला तर मग आता पुन्हा एकदा या गोड आठवणींना सर्व सेवानिवृत्त शिक्षक, न्यू इंग्लिश स्कूल खंडेराजुरीचे मुख्याध्यापक श्री धर्मरक्षी सर, सर्व शिक्षक आणि समोर बसलेले या हायस्कूलचे सर्व उपस्थित माजी विद्यार्थी, या सर्वांचे मी दिव्या पाटील संयोजकाच्या वतीने सहर्ष स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान या हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री धर्मरक्षी सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. व माजी मुख्याध्यापक श्री एन.टी. कदम सर, श्री व्ही.एफ. पाटील सर, श्री पी.डी. पाटील सर, श्री लंगडे सर व श्री नघात सर असे हे सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित राहून या मेळाव्याची शोभा वाढवत आहेत. नोकरी, शिक्षण, बदली, व्यवसाय आणि संसार अशा या कारणास्तव आपण सर्व घर, नातेवाईक, मित्रांपासून दुरावतो. त्यांना भेटण्यासाठी विशेष वेळ काढण्याची गरज भासते आणि मग सर्वांना एकदाच भेटता यावं याचा प्लॅन ठरतो. आज आपापल्या वर्तमान काळातून पुन्हा एकदा सुखद भूतकाळात रमण्याचा दिवस. आपण एकत्र आलं यासाठी. बऱ्याच गोष्टी, विचार, आयुष्यातल्या गमती जमती करते की त्यांनी संस्थापक डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीलादेवी साळुंखे आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करावे व दीप प्रज्वलन करावे. अतिथींच्या आगमनाने जन्मल्याचे सुरुवात होते. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची. हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. शिक्षक व आपले मित्रमैत्रिणी या जगाचा निरोप घेऊन गेले. त्यांच्या या जाण्याचे दुःख त्यांच्या कुटुंबियांबरोबर आपणा सुद्धा तितकेच होत आहे. माजी सेवानिवृत्त शिक्षकांपैकी एल.डी. देसाई सर, खोरे सर,
पुजारी सर, पाटोळे सर, आरळी सर, चंदन शिवे मॅडम, तसेच आपल्या वर्गातील बाकावरच्या मित्रमैत्रिणींपैकी संतोष कोष्टी, विनोद गवळी, कुमार कदम, दत्तात्रय पाटील, भाग्यश्री पवार व विद्याराणी पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याकरिता मी सर्वांना उठून उभे राहण्याची विनंती करते. सर्वांनी 1 मिनिटाकरिता स्तब्ध राहून या सर्वांना श्रद्धांजली वाहूया. धन्यवाद. तुमची स्मृती हा एक खजिना आहे. सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. तो नेहमी जपत राहू.